मित्रांनो, उद्या 11 एप्रिल रोजी क्रांतिज्योती महात्मा फुले व सावित्रीमाता फुले या फुले दाम्पत्यावर त्यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट येतोय। परंतु इथल्या काही मधुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने पछाडलेल्या मनोवृत्तीच्या लोकांनी या चित्रपटाविषयी आक्षेप घेतलेला आहे। या चित्रपटाला विरोध दाखवला आहे। परंतु माझं असं म्हणणं आहे की गेल्या महिन्यात छावा नावाचा चित्रपट आला। त्या चित्रपटात औरंगजेब हा नालायक होता, क्रूरक्रमा होता, हे सर्व जगाला माहिती आहे। परंतु ह्या औरंगजेबाच्या विषयी भारतीयांमध्ये कुठल्याही समाजामध्ये अशी आस्था नव्हती किंवा कोणत्याही मुस्लिम संघटनांनी किंवा मुस्लिम समुदायाने किंवा मुस्लिम धर्माच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला नाही किंवा त्याला त्याचं समर्थन केलं नाही। कारण जी वृत्ती जी नालायक असते, जी वृत्ती हरामखोर असते, तिचा कोणी समर्थन करू शकत नाही। परंतु आज दुर्दैवानं असं म्हणता येईल की ह्या मनुवाद्यांनी, या ब्राह्मणी व्यवस्थांनी या हजारो वर्षापासून इथल्या शोषित, उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित बहुजनावर जो अन्याय केलेला आहे, जो मनुस्मृतीच्या या कायद्याच्या नावाने जो अन्याय केलेला आहे, त्यांना अतिशय हलाखीचं असं जीवन जगणंच भाग पाडलेलं आहे। ह्या फुले दाम्पत्याच्या जीवनावर जो चित्रपट येतोय, त्याच या मनुवाद्यांचा, या भटांचा, या ब्राह्मणांचा खरा इतिहास या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। तर इथल्या या ब्राह्मणी व्यवस्थेला, या मनुवाद्यांच्या यांना मिरची झुकण्याचं कारण काय? यांची विवृत्ती, यांची मनोवृत्ती, यांची मानसिकता यावरून लक्षात येते। मित्रांनो, काल पुण्यातील काही भटांनी आनंद दवेसारख्या एका ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामांनी या चित्रपटाला विरोध केला आहे। आम्ही संघटनेच्या माध्यमातून यांना आवाहन करू इच्छितो की जर तुम्ही ह्या चित्रपटाला विरोध केला तर आम्ही पुन्हा भीमा, कोरेगाव घडविल्याशिवाय राहणार नाही। कारण तुमच्या पूर्वजांनी जो आमच्यावर, आमच्या लोकांवर, आमच्या समाजावर, आमच्या समुदायावर जो अन्याय केलेला आहे, आम्ही आज देखील तो विसरलेलो नाही। मित्रांनो, जर तुम्ही तुमचे मनुवादी भटांनो, तुम्ही आम्हाला चटणीला देखील पुरणार नाही, याचं भान ठेवावं। जर का उद्या तुम्ही ह्या चित्रपटाला विरोध केला तर आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू, एवढं लक्षात ठेवा। जय भीम, जय भारत, जय संविधान।